हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा जो ब्लॉग असणार तो ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि आपण कुठं चाललोय ते तुम्ही पुढं पुढं बघा. हा हे सगळं फिरायला जायचं वगैरे ते सगळं नियोजन अचानक झालंय आणि घरातले सगळे नाही, फक्त बाळदा आणि मी चाललोय. आता ही आपली गाडी या गाडीवर जाणार आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो लय स्पेशल होणार आहे, कारण की आपण जिथं चाललोय ते असं सगळं ऐतिहासिक ठिकाणी कोरीव काम आहे, तिथं सगळं भारी मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी पुढं पुढं अख्ख्या व्हिडिओ मध्ये. हे गाईज इथपर्यंत आलो होतो पण इथं ना रस्ता बंद आहे, आता परत लांबून जायला लागेल. हा इथं शॉर्टकट होता, कारण की आपण ना पहिलं दादांना डबा द्यायला जाणार आहे, इथून शॉर्टकट होता तर चाललो तिथं, पण तिथं रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आता लॉंग कटनी लांबून जावं लागलं आम्हाला. आणि ना आता आम्ही इथं आलोय दुकानापाशी, पण दुकानच बंद आहे. दादा कुठे गेले माहित नाही, दुकान बंद आहे, दादा कुठेतरी बाहेर गेले असं म्हणतात ते. तर गाईज आता डबा ठेवलाय इथं आणि आता निघालोय आपण आपल्या स्पॉटवर, तिकडे आपण जाणार तिथं. आपण आलोय पुढं, आपण आलोय जुन्नर मध्ये. आता इथं ह्या जुन्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ते सगळं प्लेस वगैरे पुढे ते आता दाखवणार आहे. काही आता आपण ना शिवनेरी किल्ल्याच्या लय जवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला होता ती जागा मी तुम्हाला आता दाखवतो. आता वरती तर नाही जाणार आम्ही, पण खालून तुम्हाला दाखवतो ती जागा पुढे आहे. आता मी जी जागा तुम्हाला दाखवणार आहे ना त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे अपराधी होते त्यांना तिथून ढकलून द्यायचं, कडेलोट म्हणतात त्याला, तो दाखवतो. काही आता पेट्रोल वगैरे भरलंय इथं, आता पुढे चाललोय. पुढे चालू इथलं वातावरण बघा. हे काय आता मंदिरापाशी पोहोचलोय आपण. पहिलं आता आपण दर्शन करून घेऊ, मग इथं आजूबाजूचं दाखवतो तुम्हाला सगळं. मी दर्शन करतो पहिलं. मित्रांनो आपण आलोय कुकडेश्वर मंदिरात. कुकडेश्वर मंदिर हे जे आहे हे यादवकालीन मंदिर आहे.
आणि ह्या मंदिराचा पश्चिममुख हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरती गणेशपट्टी आणि गणेशपट्टीच्या आजूबाजूला विविध प्रकारचे वाद्यांचे शिवगण आहे. आणि मित्रांनो, मंदिराच्या दोन शाखेवर 2 द्वारपाल आहे आणि एका बाजूला गंगा आणि एका बाजूला यमुना असे घागर घेऊन दिसतात आपल्याला. आता ना आमच्या मनात आले की भाई आता चावंड किल्ल्याच्या एवढं जवळ आलोय, तर मग आता चावंड किल्ला पण चढायचा. मग आता आम्ही चावंड किल्ल्याला चाललो. आणि मित्रांनो, आता कुकडेश्वर मंदिराला बाय बाय केलंय. आता चाललोय आपण पुढं चावंड किल्ल्याला.